नमस्कार मंडळी. तणावाच्या गोलंदाजीवर हास्याची फलंदाजी करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेत तेंडल्या या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि या चित्रपटाचे सादरकर्ते सुनंदन लेले सर. या चित्रपटाचा सहदिग्दर्शक नचिकेत वाईकर. कलाकार अमन कांबळे, फिरोज शेख आणि या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक सचिन जाधव. कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, क्रिकेटच्या मैदानावर फिल्डिंग करणाऱ्या अरुण कदमांना गावकरी देत आहेत काही स्पेशल टिप्स. बघूया या टिप्समुळे फिल्डिंगवर काय परिणाम होतोय ते. ही धमाल घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे देवा, कॉमेंट्री करावी की इथेच हरवून जावं. तरी त्यात नेहमी एकच माणूस असतो, यावेळी 2-2 बसवला नाही. मी तिसरा माणूस आहे, पण दुर्बिणीला 2च डोळे आहेत ना, म्हणून बाकी तर नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जुजबी प्रीमियर लीग 2023 मध्ये. जुजबी प्रीमियर लीग म्हणजे इथे ट्रॉफी गालावर मिळते. आणि या प्रीमियर लीग साठी स्पॉन्सरशिप मिळाली आहे प्राजक्ता माली विनोद निर्मिती संस्था यांच्याकडून. आमच्या विनोदाला लाफ्टर नाही. अरे देवा, अरे देवा, राखीव प्लेअर पण घेतलाय. बोलू नको, माईक नाही आहे तुला. तर अशा प्रकारे या ठिकाणी इथे जुजबी प्रीमियर लीग सुरू होते. ते म्हणतात ना, रश्यात मटणाची फोड आहे आणि सामन्याला चढा ओढ आहे. कारण ही मॅच बघायला आली आहे तेंडल्याची टीम आणि सुनंदन लेले सर. आणि आता होणारा सामना पृथ्वी प्रताप दाढी मिशीवाले 11 विरुद्ध एनी टाइम डेंजर 11 यांच्यामध्ये. पृथ्वी प्रताप यांनी नाणेफेक जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे आणि ते फिल्डिंग सजवताना स्लीप मध्ये आहे 2 तास झोपणारा सावत्या माने. आणि पॉइंटवर स्वतः पृथ्वी प्रताप आणि बाउंड्री लाईनची जबाबदारी दिली आहे लिटिल मास्टर अरुण कदम यांच्यावरती. नावाजलेले क्षेत्ररक्षक अरुण कदम स्टॅन्स घेतलाय कराटेचा आणि करणार आहे क्रिकेट. एक्सरसाइज करताना बन्या हो हातोडी हातोडी कशाला वरने ठोकूया म्हणजे खाली पोचतील. हे बारक्या पोऱ्या, गेल्या मैदानात काय करतो? भारी आहे. अरे बॉल चुकून कुठं लागला 2 चार होतील. शाला नाही तुला? कन्फर्म फोरू बसाल्या. काय झालं? मी पोरगा दिसतोय, घरी घेऊन जा म्हणजे कळलं तुला मी लहान आहे का मोठा आहे. फिल्डिंग कर. असं फालतूगिरी करू नको. आज मला डिस्टर्ब करू नको. आय एम द लिटिल मास्टर बाउंड्री प्लेअर. मी आज बाउंड्री सांभाळणार आहे. कसली जबाबदारी घेतली आहे बाउंड्रीची? हो, बाउंड्रीची. तू घरी जा असं ज्या खेळाडूला कधी पण सांगता येतं ना, अशी माणसं इथं उभी करतात. याला ही तुझी पात्रता आहे. नाही ते काय, आणि जर मेन फिल्डर आहेत ना त्याला बॅट्समनच्या बाजूला उभं करतात. नाही ते काय, घरी जा नको उगाच काय काम तुझा. तुझी अवस्था कशी आहे माहितीये काय? चिवताई चिवताई दार उघड या गोष्टी मधल्या दारासारखी. याचं गोष्टीत काही महत्व नाही, पण त्या दोन्ही साईडनं बडवला जातात. मी दार आहे वाखाड्या. दोन्ही साईड बरोबर दार आहे मी. मग फालतूगिरी करू नका. डोंट डिस्टर्ब टू यू मी. आय एम द बाउंड्री प्लेअर. आज जबाबदारी वसाडून माझ्या भाषेची तिरडी उचलल्यानंतर पुन्हा एकदा आता सामना सुरू होतोय. अरुण कदम द लिटिल मास्टर फिल्डिंग करायला तयार झालेले आहेत. लिटिल अरुण कदम नाही, 22 पोरींनी नाकारलेला अरुण कदम असं बोल. बरोबर. वसारे कशाला सांगतो त्या कॉम्प्युटर वाल्याला? काय माहिती नको? मग त्याला खरं सांगाय नको.
अरे हा परवा पोरगी बघायला गेला, तिकडच्या माणसाने याच्या अंगावर कुत्रा सोडला नाही. गो बाय. मग अरे वसाऱ्या साखली सुटली होती म्हणून तो आला माझ्या अंगावरती. नाही नाही नाही, तुझी कविता पानसट कविता ऐकला ना, आणि सुटला तो स्वतःहून साखली घेऊन. कसली घाणेरडी कविता ऐकवला माहिती आहे ना? कुठली म्हणजे त्या पोरीला जाऊन काय म्हणाला, तू माझी नूडल्स मी तुझा मसाला, 2 मिनिटात फुलवूया संसार, बाकीचे हवेत कशाला. अरे देवा, अशी कविता होती. मग अशी शांतता. अरे फालतू करू नको वसाऱ्या. कशी नशिबाने थट्टा आज मांडली, अरुण कदमांची कविता डाली बरोबर सांडली. कशाला बोलतोस काय? तुम्ही सांगतो कशाला? अरे शांतता आहे. पुन्हा एकदा ऐकली. सामना सुरू होतोय, गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि हा चेंडू टाकलेला आहे आणि हा जोरदार फटका. ए, अरण्या! अरे बॉल कुठे आहे? अरे बॉल वाडीच्या बाहेर गेला होता. मेल्या कसली फिल्डिंग करतोय? बॉल आता औषधीच्या घोल देशील बॉल. इथं बिल्डर ए मेल्या बॅट पण कुठं आहे? तिथं आहे ना, तिथनं बॅटिंग करतोय तो. मागे काय तुझ्या बापाच्या लग्नाची फिल्डिंग लावत होतास? अरे हे वसारे माझ्याशी बोलतात, मला डिस्टर्ब करतात म्हणून मी इकडे बघत अरे होतो. आम्ही कुठं काय ए वा, तुला खेळायचं तर आत्ताच खेळ, नाही तर घरी जाकलला. हा. कसा खेळ? वसारे सकाळचा नाश्ता मी तुम्हाला दिलाय म्हणा, तुम्ही गंडी फरक दिला. मी माझ्या घरची घेऊन आलोय वसाऱ्यांनो. नाही तर नाश्त्याचे पैसे काढा. हे नाश्त्याच्या पैशाचा काढू नकोस. इथं नीट क्रिकेट खेळ, समजला काय? तुझ्यामुळे 4 रन गेलेला आहे. यांना सांगा ना तुम्ही. आम्ही कुठे काय नाही बुवा. ये वा हा. दादांनू, हा. काय बोलू नका, त्याला खेळू द्या. कल्ला ये वा, बरोबर आहे का? लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. करतोय, या करतोय. ठिकाणी मैदानात 2 सामने बघायला मिळणार आहेत. एक क्रिकेटचा सामना आणि दुसरा पृथ्वी प्रताप आणि संगमेश्वरी बोली भाषा यांचा पकडापकडीचा सामना. मी आहे म्हणून तरलायस तरी निमिष कुलकर्णी वाटेला आला असता तर काय केला असतास? म्हणून त्याला माईक लावलेला नाही आहे. चला लवकरात चला लवकर सामना सुरू करायचा आहे. चला. ए वा, बॉल पकड, आता सांगतोय मी. हे वचाडे मला त्रास देतात. अरे नाही तो अरे कुठल्या वेळ घालवायचा नाही, सामना सुरू करायचा आहे. लिटिल मास्टर. हा. समोर बघा. ए बालू, हा, काय ही म्हणतो? किलीप बघितलीस काय रे? कुठले नाही रे बाबा, ही बघ एचडी आहे रे. हो, HD. पण बाय ह्या काय हा? ह्या काय ह्या काय ह्या? काय म्हणजे? अस्वलाच्या पोराला माणूस एवढा तुडवतोय का? अरे अस्वलाचा पोर नाही आहे, मग अरुण कदम आहे तो. अगाय अरुण कदम आहे? अरे तर नाही काय कधी? आता चुलत्यान काल याला तुडवला हा. तेव्हा ही किलीप केली की नाही बघ. होय काय? हे बघ. आणि या ठिकाणी वेळ बाहेर गेल्यामुळे पंचांनी नो बॉल दिलेला आहे. हे बघ. पुन्हा एकदा पृथ्वी प्रताप संगमेश्वरी बोली भाषा कडेवर घेऊन मैदानात. कशाला मरायला बाहेर गेलेला? ते वसड माझी क्लिप. बाप, मी 58 वर्षाचा आहेस ना, अजून पण तुझ्या क्लिपा व्हायरल होतात म्हणून तुझं लगीन नाही झाला. हा. माझ्या चुलतान जे मारला ना, त्या क्लिपा फिरवतात आहेत सगळे. तर ता मला सांगू नकोस, तू मैदानाच्या बाहेर गेलास म्हणून नो बॉल दिला त्या लोकांनी. काय करू? कशाला क्लिपा फिरवतात? ये वा ये हे काय आहे? दादांनू, काय झालं? कशाला असं करता? अरे आम्ही आपलं बघित होते ना, कशाला इकडे आमच्या मागे यायचा? त्यांना काही त्रास देऊ नका, समजली? छे हा. टोस पाहिजेत. मला नको. ये वा, लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. खाली बघा, संगमेश्वरी बोली भाषा पाया पडते आहे. मेला हो, याच्यावरती सगळं चाललेलं आहे या ठिकाणी. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. मला एक- ये वा, नीट. सारखं मागे बघू नको. 3.5 रुपयाचा पठाण वाटतो आहे. 3.5 रुपयाचा पठाण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर गेल्यानंतर सामना सुरू होतोय. गोलंदाजाने हा चेंडू टाकलेला आणि हा उत्तुंग मारलेला फटका. चेंडू कॅच. मेल्या होत. हा टोस आहे ना, तुझ्या चाय मध्ये घाल. आणि का मेल्या एवढा चांगला जेल मारला होता, कॅच घ्यायचा. ये तू बाहेर बस. मेल्या तू पहिला बाहेर बस. अरे मला तू माझ्या टीम मध्येच नको आहे. ये वा, ये कमेंटेटर, ये अंपायर, मला इम्पॅक्ट प्लेअर पाहिजे. चल, मला बदली प्लेअर पाहिजे. टाकली मी काय करू? मेला टोस पकडायला आला इथं, टाकली मी काय करू? बॉल पकडा सोडून नाही ते काय? आणि हे काय चित्र दिसतंय या ठिकाणी. अरुण कदम लिटिल मास्टरला बाहेर बसवलेला आहे आणि निखिल बने इम्पॅक्ट प्लेअर इथे आत आलेला आहे. नाही ते खरं तर काय? संगमेश्वरी बोली भाषेला पण बाहेर बसवलं पाहिजे. सांभाळतो. ये बॉल कुठं आहे रे? तिकडे लक्ष ठेवा. हा, हे लक्ष खातो आम्ही सगळं. ये वा, नीट कर रे बिल्डिंग. ये तू बाहेर बरा. हा. दिसू नकोस इथं, बाहेर बरा. पुन्हा एकदा. टोस टाकली तुम्ही माझ्याकडे. शांत बस रे, आम्हाला मॅच बघू दे का? नाही. आता बोल वसाई, आम्हाला बाहेर काढली नाही. आता बोल.
मारीन थोपाड आम्हाला याला सांगा काय डिस्टर्ब करू नका मारून कदम हे ना मैदानाच्या बाहेर काढलेल्या गावातून पण बाहेर काढायचे. अरुण कदम यांची घटना या ठिकाणी क्रिकेटचा सामना वाचलेला पण संगमेश्वरी बोली भाषेचा दारुण पराभव दिसतोय. वाजव रे दादा. लय भारी तुफान फटकेबाजी केली. बॉल एकदम स्टेडियमच्या बाहेर. सई. मला असं वाटतं की सुनंदन सरांच्या हृदयाचा रस्ता क्रिकेटमधूनच जात असणार, कारण त्यांना असं म्हणतात की C+C पॉझिटिव्ह त्यांचा ब्लड ग्रुप आहे, क्रिकेट पॉझिटिव्ह. तर त्यांना तर आनंद झालाच असेल, पण ते आलेत आणि तुम्ही हा परफॉर्मन्स करावा हा प्रचंड आवडलेला योगायोग आहे. पम्या लय भाव खाल्लास, म्हणजे खूपच. म्हणजे खरं तर तूच भाव खाऊन गेलास आज. मला फार आवडली कॉमेंट्री आणि तू ते प्रेझेंट पण खूप सुंदर केलंस. अरुण दादा, तुम्ही इतके गोड आहात की रमेश जेव्हा म्हणाला हातोडा घेऊया तेव्हा तुम्ही तुमचे खरंच हात पायाला लावलेत डिस्टन्स वाढवून. तुमच्या स्वीटनेसला जुजबी. आणि मला नाव खूप आवडलं लीगचं. खूप छान नाव आहे. अशी नावं आली पाहिजेत सतत बाहेर. फॅन्टॅस्टिक, मस्त परफॉर्मन्स, मजा आली. सुनंदन लेले सर, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? तुला एकच सांगतो मी, 200च्या पेक्षा जास्त टेस्ट मॅचेस, 400-500 वन डे कव्हर केल्यात, पण मी हे 100% सांगू शकतो की मॅन ऑफ द मॅच बॅट्समन बॉलर झालेले आहेत. आजच्या मॅन ऑफ द मॅच हा कॉमेंटेटर होता. आणि अरे बाबा, तो रिची बेनोचा आत्मा तळपळेल रे वरती. क्या बात आहे. सुपर्ब. मी लगेच या मॅचचा रिपोर्ट लिहिणार आहे, एवढंच. आम्हाला तो वाचायला खूप आवडेल. मंडळी, आपल्या मुलानं लावलेले दिवे बघून एका वडिलांना बसलाय जबरदस्त धक्का. चला तर बघूया त्या मुलानं नक्की काय दिवे लावलेत ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, हास्य महारथी समीर चौगुले, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. आता हे केस वाळायला तासभर लागेल. काय ग, काय करतेस? गाजर हलवा करते. काय? गाजर हलवा करते. ओंक्याला इतके चांगले मार्क मिळाले, थोडं कौतुक करायला पाहिजे हो. 38% मिळालेत त्याला. गाजराचा रेट सुद्धा 40 रुपये किलो आहे. त्याच्यासाठी गाजर हलवा करतेस? राहू द्या हो. मरून परत जिवंत व्हायची जर असती ना व्यवस्था, मी काल मेलो असतो. आज पुण्यानं जन्म घेतला असता आणि सांगितलं असतं तो माझा कुणी नाही म्हणून. कसं बोलता हो, नका ना असं बोलू. काल मला गेलाय 38% मिळून, सांगितलं नाही गेला. कुठे आहे, कुठे तो? अजून भेटलेला नाही मला. आहे कुठे तो? केव्हाचा आलाय? आत्ता झोपलाय जरा. आत्ता झोपलाय तो? हो. काय करत होता रात्रभर? काय करत होता? इंटरव्ह्यू देत होता. रात्रभर झोपलं नाहीये पोर माझं. मला माहितीये, माझ्याकडे आला आणि म्हणाला, आई मला 38% मिळालेत ना, आता मी इंटरव्ह्यू देणार, मी जॉब करणार, स्वतःच्या पायांवर उभं राहणार म्हणाला हो. रात्रभर दारोदार इंटरव्ह्यू देत फिरलाय पोर माझा. रात्री कुठली ऑफिसेस उघडी असतात? ही कुठली दार आहेत जी रात्र उघडी असतात? काय बोलतेस तू? असं काय करता? फॉरेनचे ऑफिस हो. आपल्याकडे जेव्हा रात्र असते ना तेव्हा त्यांच्याकडे दिवस असतो, त्यामुळे असं रात्रभर दारोदार करावं लागतं इंटरव्ह्यूचं. यावर एकच उत्तर देतो तुला. हा. बिंडोक. बिंडोक आहेस तू, बिंडोक, बाकी काही नाही आहेस तू. असंच बोला मला सारखं तुम्ही. 38%. अरे ओंकार चौगुले इधर ही रहता है ना? हो हो इधर आहे उन्हे? हो. आमचा ओंक्या इथेच राहतो. घ्या घ्या बसा. 38% मिळालेत त्याला. गाजर हलवा करणार आहे मी. तोंड गोड करा जरा. किस देते तेवढा घ्या. अरे क्या बात कर रही है? अरे ये क्या है? ये क्या रिवाज है? हलवा बनवेपर्यंत हलवा बनवेपर्यंत थांबणार आहात का? मग किस घ्या गाजराचा. अरे नहीं चाहिए वो गाजर बीजर, तुम्हारे पास ही रखो. हो हो, थांबा थांबा. तुम्हारा जो भूरा गाजर है ना वो ओंकार
उसको भेजो, किधर है उन्हें? हाँ मेकू टोपी पहना दिया उसने. एक मिनिट शांत व्हा तुम्ही, बसा बघू, बसा बसा बसा. एक मिनिट. नमस्कार, मी समीर चौगुले, ओंकार चौगुलेचे वडील मी. अच्छा, इस बंजर जमीन की फसल है क्या उन्हें? हाँ. ए चंद्रकांता के यक्कू. अरे देख रहा क्या इधर उधर? इधर खड़ा है ना आदमी. चल पैसे निकाल. काय? कुठले पैसे कुठले मला कळत अरे नाही. काय 2.25 लाख रुपए. अरे हसरा क्या, जोक मारा क्या मैंने? कर रहा. अरे पण कुठले पैसे ते तरी कळेल का मला? कुठले पैसे? हो. अरे तेरा बेटा है ना, रात में मेरे होटल पे आया और रात भर नंगा नाच किया उसने. मग तुम्ही पैसे द्यायला पाहिजे ना त्याला. एवढं परफॉर्म केलं माझ्या पोरानं, तुम्ही उलटे येऊन पैसे मागताय त्याच्यासाठी. अरे ये क्या बावली खदान है, इसको संभाल रहे. हे मी करतोय. अरे डेंजर है ये ने. थांब ना बाई, एवढं थांब वाटलं माझं. ना, थांब ना. नाचून झाला का दाखवतेस नाचून? थांब जरा. शांत बसा, ते नेहमीच आहे ते, जरा प्लीज. हाँ तो तेरा बेटा है ना, उसके दोस्तों को लेके होटल पे आया. पार्टी किया उसने. पार्टी केली? हाँ, खाना पीना किया, बड़े बड़े बाता किया. बड़े बड़े बाता ढूंगन खाए लाता. अरे क्या हंस रहा क्या? ऐसा करके बिल देने का टाइम आया ना तो पैसे नहीं थे उसके पास. बोला मैं घर पे जाके लेके आता हूँ और फिर दे तू. गायब हो गया उन्हें. लेकिन उसके 2 दोस्ता थे. अच्छा, त्यांनी भरले पैसे? ना रे, काय के भरते वो. उनको बोला तुम्हारा दोस्त आ रहा नहीं, पैसे निकालो. तो सरमेश के खिसे से है ना 3 रुपए निकले. अनगावरे है ना, उसके खिसे से तो गंदी कंगी निकली, गंदी कंगी. मेकू बोल रहा बाला बना लो, मेकू जान दो. काय सांगताय काय? ऐसी भर के नाक की नोक पे बुक्का मारा ना, तो तुरंत यहाँ का एड्रेस बोल दिया उसने. त्यांनी सांगितलं का? गौरवनी ऍड्रेस पैसे निकाल रे. एक मिनिट. अरे ज्यादा बाता मत कर तू, नाही तर तुला हॉटेलवर घेऊन जाईल आणि तुझ्या भोया उपटून ओपनर म्हणून त्याचा उपयोग करेन. एवढा प्रयत्न केलात पण जमतोय का विनोद? अरे क्या बाता कर रहा रे? नाही, तसं नाही. तसं नाही मला म्हणायचं. का मारने आएगा मैं? पैसे निकाल. तसं नाही, मध्ये हिंदी आणि अचानक एक वाक्य मराठीत ते नाही जमलं ना, असं झालं. हरकत नाही. एक मिनिट तुम्ही बसा, मी आत्ताच्या आत्ता दूध का दूध पाणी का पाणी करतो, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. काय दूध संपलंय कालच. त्याचा रिझल्ट लागणार म्हणून आपण सगळ्या दुधाची बासुंदी केली ना, आता नाहीये. देव अक्कल वाटत होता तेव्हा तू काय डायनासोरच्या दुधाचा खरवस करायला गेली होतीस? त्याचा पण होतो. कळतंय का तुला? बावळट, अक्कल आहे का तुला? याला बोलो, ओंकारला बोलो. ओंकार, ओढू नका ना, हळू हाक मारा, झोपलाय तो जरा. तुझी झोप महत्वाची नाहीये. 2.25 लाख रुपये मागायला आलाय तो, इकडे वसूल करायला आलाय आणि तो झोपतो, त्याला लाज नाही वाटत? चिडू नका ना त्याच्यावर. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण न ठेवल्याने झालेली चूक. बाहेर ये. नका चिडू. बाहेर ये आत्ताच्या आत्ता. ओंक्या बोला त्याला. चिडू नका. बाहेर ये. ओंक्या काय आहे बाबा, सकाळ 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 तुमचा चेहरा बघायचा म्हणजे बापरे बाप. नको बघूस माझा चेहरा, ह्याचा चेहरा बघ. तेरी तो इधर भाग रहा. पैसे कौन देगा रे? अरे थांबा रे, तेरे को एड्रेस किसने दिया घर का? तेरे दोस्तों ने. 2 मिनट रुको, उनको मार के आता हूं मैं. अरे पैसे निकाल, नहीं तो तेको दुनिया से निकाल दूंगा मैं. जल्दी पैसे निकाल. बाला मारूंगा ना, एक मैसी मारूंगा ना. मेरे को हाथ नहीं लगाने का मैं बोल रहा हूँ. अरे क्या है? बोटों को स्पर्श भी नहीं करने का हमारे लड़के को. अरे ये क्या है? अरे इसकी लैंग्वेज राजस्थान में चली गई ना एकदम से. थांबा ना जरा, कशाला हे करतेस तू? एक मिनिट, तू इकडे या साईडला. मी पण या साईडला. हे पैसे कुठलेत? चिडू नका. पूछो उसको. अरे उंगली मत दिखा रहे. मी काय थांब. खुंबा क्या दिखा रहा? अरे नाही रे खुंबा दिखा ना, खुंबा डाल के लंबा कर दूंगा तेको. याच्या जवळ हे होतं म्हणून हे दाखवलं बाबा. खरंच मला बोलू दे रे बाबा, फॅमिलीशी बोलतोय. थांब ना बाबा जरा, एक मिनिट थांब ना बाबा जरा. चिडू. कुठले पैसे? 2.25 लाख रुपये उधार केलीस तू. कुठले पैसे ते? बाबा ते सक्सेस पार्टी. सक्सेस पार्टीचे 2.25 लाख रुपये? कुठली सक्सेस पार्टी? अरे काल मला एवढं घवघवीत यश मिळालं ना 38 मार्कांचं, त्याची सक्सेस. मी माझ्या मित्रांना ग्रँड सक्सेस पार्टी दिली बाप्पा. ये बिसांदे मुके ने पार्टी दिया. शैंपेन के बाटला से टनाटन फोड़ा इसने. 38% मिले तो 38 शैंपेन के बाटल्या फोड़ रहा हो. अरे तू 100 फोड़, मेरे को पैसे दे. ओंक्या तू 38 बाटल्या फोडल्यास?
सॉरी ओंक्या तू मित्रांना गोळा करून करून पार्टी केली ओंक्या तू 38 बाटल्या फोडल्या ओंक्या. सॉरी आई सॉरी आई. अरे मेकू काय को मार रही है? अरे ऐसा कैसा खौफनाक जानवर है इसको? अब अजायब घर में एंटीक पीस बोल के रखो उसको. सॉरी मारतेस 38 बाटल्या फोडल्यास ओंक्या तू. सॉरी ना. पार्टी केली सगळ्या मित्रांना बोलवून 38 बाटल्या फोडल्यास. एखादी बाटली फोडताना पण तुला आईची आठवण नाही का रे आली? आली आहे. मी फोटो पाठवलेला तुला व्हॉट्सअप वर. मला नसतं करे तुझं कौतुक वाटलं. 38% मिळवून आलायस एवढा. 38% मिळवलंयस तू सोन्या. मी 38 सुवासिनींना घेऊन येऊन ओवाळलं असतं तुला. मी 38 कुमारिकांना टकीला शॉर्ट्स पाजले असते परत तुझ्यासाठी. ए बिंडक, अरे बिंडक बिंडक, अरे बिंडक बिंडक. काय केलं मी? तुझा पोरगा ना दारू पिऊन धिंगाणा घालतो, त्याकडे फोकस कर ना जरा. बाबा दारू पिऊन धिंगाणा म्हणू नका. मग काय लस्सीच्या बाटल्या फोडल्यास तिकडे? अरे काय याला काय अर्थ आहे? तुम्ही प्राज्ञा परीक्षेत पास झाला होता तेव्हा नाही तुम्ही पार्टी केली? तेव्हा तुम्ही पियुष नाही का प्यायला? हो, पियुष. तुम्ही आनंद साजरा केलात ना. हो. मग आम्ही पण आनंद साजरा केला बाबा. तुमची पद्धत वेगळी आहे, आमची पद्धत वेगळी आहे. ह्याला काय अर्थ आहे? अरे पण- एक मिनिट आहे. तसे आई यांना 35 मार्क होते, मला तरी 38 आहेत. बघा सारखं बोलताना मला एवढं तर मला नक्कीच कळतं की 35 पेक्षा 38 जास्तच आहेत. हा. अरे बिंडोक, मला 40 पैकी 35 होते. याला 100 पैकी 38 आहेत. कळताय का अक्कल? गप्पा बसा. ते मला किती पैकी वगैरे ते नका सांगू. 35 पेक्षा 38 जास्त एवढं कळतं मला. आता कसे जास्त? गप्पा बसा. तू आप बताओ 35 बड़ा के 38 बड़ा. बासुंदी मुके भैया. अरे बिसांदे मुंह का रहता वो. वो छोड़ो ना, अंक पे रहो ना. मैं क्या पूछ रहा है? 35 बड़ा के 38 बड़ा? 38. बघा. अरे पण तुला कळत का जरा? 40 100 त्यात 38 कळत का जरा तुला? जास्त काय मोठा आहे? अक्कल लावू ना तुला बिंडोक. कळत नाही यारीला. बीपी हे करते ती. अरे हा दारू पिऊन पडला तिकडे धिंगाणा घातला ते बघ ना, त्यावर फोकस कर ना. बाबा दारू काय करताय? चिडू नका. दारू नव्हती. काय दारू नव्हती? कॉकटेल पार्टी होती. काय होती? कॉकटेल. अरे पाम तेलावरून गोड तेलाकडे जायला मला 30 वर्ष लागली. कॉकटेल कुठून आणलं रे बाबा? हे नाही रे बाबा. काय आहे कॉकटेल म्हणजे? काय रे तुम्हाला कॉकटेल नाही माहिती? नाही. ओंक्या बाबांना कॉकटेल नाही माहिती रे? नॅरो माइंडेड रिजिड पीपल. कॉकटेल तुम्ही नावं नाही ऐकलेत का कधी? मार्गारिटा, मोहितो, स्क्रू ड्रायव्हर, सेक्स ऑन द बीच. मला माहितीच नाही, मी कधी केलंच नाही. कॉकटेलचं नाव आहे सेक्स ऑन द बीच. तुम्हाला सांगते ते ना वोडका बेस्ड कॉकटेल आहे माहितीये. आणि ते ना हरिकेन ग्लास मध्ये. तुम्हाला रेसिपी सांगू का? मी तुम्हाला रेसिपी सांगते. काय होतं माहितीये का? एक हरिकेन ग्लास अशा हरिकेन ग्लास असा शेपचा ग्लास असतो, त्याच्यात प्यायचं असतं. पण बनवायचं त्याच्यात नाही. बनवायला ना आपण एक पाईंट ग्लास घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये असं 30 ml वोडका टाकायचा, मग 10 ml पीच ज्यूस, त्याच्यानंतर 30 ml ऑरेंज ज्यूस टाकायचा, मग त्याच्यावरती एक दुसरा ग्लास ठप असा लावायचा आणि मग असं 8 to 10 सेकंड शेक करायचं. आपण थंडी पडल्यावर ते तेल गोठतं तेव्हा अशी बाटली हलवतो तसं नाही हलवायचं. असं छान म्युझिक वगैरे चालू असेल ना, चिक 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 असं बीटवर मध्येच असं हे झालं. शेक करून झालं की ते बाजूला ठेवायचं. मग तो हरिकेन ग्लास घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये मस्त असा बर्फ टाकायचा, त्याच्यामध्ये क्रॅनबेरी ज्यूस 30 ml टाकायचा आणि मग जे शेक केलेलं आहे ते उघडून असं त्याच्यात वरनं असं तो क्रॅनबेरी ज्यूस ना आधी पण टाकता येतो, पण ना आता बघा हा बर्फ, खाली लाल क्रॅनबेरी ज्यूस, वरती ऑरेंज येल्लो मिक्सचर, असं असं ते मस्त दिसतं. मग त्याच्यावर गार्निश करायला मस्त एक असा बारीक ऑरेंज स्लाइस कापायचा, असा वरती लावायचा, चेरी लावायच्या 2 टूथपिकला वरती छत्री आणि असं ठेवून हिअर्स युअर सेक्स ऑन द बीच. हे सगळं तुला कसं माहिती?
हे सगळं कसं माहिती? अहो ते बाजारात जाताना स्टेशन जवळ तो पब आहे ना, तेव्हा येता जाता नजरेस पडतं. त्या पबला छप्पर आणि भिंती नाहीयेत. रस्त्यावरून अरे कॉकटेल असं दिसतं तुला? हे कुठले रस्ते आहेत जिथे तू ये जा करतेस? का करतेस या रस्त्यांवर ये जा? आणि दुसरं काय म्हणालीस? स्टेशनच्या जवळ पब. पब म्हणजे अरे देवा, तुम्हाला पब पण नाही माहिती? अरे नाही माहिती. आता बोल काय करायचं यांचं? बूमर पीपल जेनझीशी ओळखच नाही. अरे काय बोलतोय? थोबाड फोडेन ना, झोंबी बिंबी बोललास तर थोबाड फोडेन. जेनझी बोलला तो एकतर. ऐका मी सांगते तुम्हाला काय असतं पब. हे बघा, आपण तिघा जेव्हा फिरायला जातो बघा, तेव्हा आपण एक्स्ट्रा बेड मागवतो ओंक्यासाठी आणि मग मच्छर काट रहा है असं म्हटल्यावर ते म्हणतात ना, तो खुद का अगरबत्ती लेगा आने का. तो लॉज, तो पब नाही, तो लॉज. हा, तुम्हाला ऑफिसकडनं पाठवतात बघा, ते छोटंसं हिरवा साबण मिळतो, कडक टॉवेल मिळतो, कधी कधी घरी घेऊन येताना तुम्ही. ते हॉटेल, त्याचा पण संबंध नाही. आपण असंच मध्ये कधीतरी नुसतं जेवायला जातो बघा, आणि मग बाहेर पडता पडता तुम्ही टिश्यू पेपरमध्ये बचकाभर बडीशोप भरून आणता. ते रेस्टॉरंट. म्हणजे हॉटेल झालं, लॉज झालं, रेस्टॉरंट झालं. आता जिथे फक्त दारू मिळते आणि लोक सगळं खरं बोलतात, तो बार. पण दारू बरोबर जिकडे असे कॉकटेल्स मिळतात, मस्त छान छान स्नॅक्स मिळतात, असा नाचायचा एक सेक्शन असतो, यंग अशी तरुण तरुण मुलं अशी नाचायला वगैरे येतात, तोच तो पब. एवढी माहिती कशी ग तुला? कोलंबसच्या बोटीवर कॅप्टन होतीस की काय तू? काय काय फिरलीस जगात? काय काय माहिती आहे ग तुला? हे सगळं तुला कसं माहिती? येता जाता नजरेस पडत. अरे हे कुठले रस्ते आहेत जे येता जाता चिडू नको. क्या लगा दिए? आपण आहे. तुम्हारी बातें सुनने के लिए बिठा दिए क्या बेकू? वहाँ सॉरी सॉरी सॉरी. डाल दिए उधर लावारिसों की तरह और कर रहे तुम्हारा स्किट. मेरे पैसे दो नहीं तो. इकडे या. क्या है रे? मी तुम्हाला तुमचे पैसे देणार. मी सामान्य माणूस आहे. मी थोडासा गरीब असलो तरी चालेल, पण शब्दाचा पक्का आहे. मी तुम्हाला पैसे देणार, पण सध्या माझ्याकडे पैसे नाही आहेत. हम दूंगा पंका तुमको पैसा दूंगा हम प्रामाणिकपणे दूंगा. ठीक है. मेरे पास एक ऑफर है. जब तक पैसा नहीं मिलता मेरे को, तब तक तू मेरे होटल में वेटर बोल के रहेगा. काय चालेल? ए इधर आ. मैं वेटर नहीं बनूंगा. हम मैनेजर है एमएजे इंडस्ट्री में, तो तुम्हारे इधर में हम मैनेजर बनूंगा. तू मैनेजर बनेगा? हाँ. तो मैं क्या तेरा वेटर बोल के काम करूँ? तुम्हारी मर्जी. हम अरे एक मिनट, क्या झगड़ा करता है? सब मैच्योर लोग है ना इधर. क्या झगड़ा करता बैठता है? मैं बताती हूँ, कुछ अलग करवाओ ना इनसे. मतलब? सिंगिंग. अच्छा गाता है. जब फैमिली का पिकनिक होता है ना, ये ना कराओके का माइक एक बार हाथ में लगा छोड़ता ही नहीं है. ए बावले, अरे ये नहीं चलता उधर रैप होना. रैप करता ना करींगा. रॅप करतात ना. करताना तुम्ही रॅप म्हणजे काय? रॅप म्हणजे काय? रॅप रिदम अँड पोएट्री. रॅप करायचं जमेल तुम्हाला? अरे पण मला नाही माहिती. तुम्ही रॅपला करिअर म्हणून बघा बाबा, तुमच्या करिअरला एक वेगळी कलाटणी मिळेल. ऐका माझं. नकोय ना कलाटणी मला. अरे सोपं आहे, काही नाहीये. हे बघा मुझे मिले 38 मुझे मिले 38 यो मुझे मिले 38 ऐसा में वैसा में जैसा वन पीस कितने कटे ट्रीज भरे कितने फीस 38 कितने कटे ट्रीज भरे कितने फीस 38 अपेक्षित करते तुझी टाय फीस 38 नाही रे 38 म्हणताय ए बच्ची ए टकलू बात सुन सच्ची ए 38 कितने मिले 38 दिन भर ये घूमता रात को ये जागता क्या करता दिन भर ये घूमता रात को ये जागता रात भर बैठ के पढ़ाई वढ़ाई करता पढ़ाई वढ़ाई करता पढ़ाई करता इतना पढ़ाई करता मग मला म्हणता की अगं याचं डोकं दुखायला लागलं मला कॉफी दे. पण मी बोलता की अरे सोन्या इथे अभ्यास करतो तू झोपत जा ना रात्रीचा. मी तुला म्हणतो ना तू बदाम देते ना तुला रात्री भिजवून मग तुझी बुद्धी तल्लक बुद्धी तल्लक स्मरणशक्ती तल्लक होते. म्हणून मिळतात 38 My mother is a rock star! Yeah! My mother is a rock star! अरे क्या खतरनाक. He rock star! Wow!
अरे क्या खतरनाक है ये। अरे छुपा हुआ नगीना है ये। अरे छुपी हुई अदाकार है ताई तुम। और अब बाप खतरनाक है तुम। अरे जलजला ला देंगे तुम चलो तुम चलो होटल में। किधर आएंगे? किधर लेके जाता है? तू हट रे। सच्ची मेरे को लेके जाएगा? अरे ताई तुम चलो। मैं परफॉर्म करेगा? अरे तुम परफॉर्म करेंगे ना लोग एडे हो जाएंगे एडे। माझा शो लागणार म्हणजे? अरे बाप। मी जाते तुम्ही फ्रीज मध्ये कणिक आणि भाजी ठेवली आहे ती खाऊन घ्या मी जाते 9 वाजता चालेल? 9 वाजता शोला ये माझा फ्रॉक मिळेल घालायला अरे ताई तुम जो बोलेंगे वो सब तुम जिधर बोले उधर शोले। इनके घर पे चलता नहीं हो सासू कडक है ना साड़ी पहनना पड़ता है मला फ्रॉक मला फ्री पाहिजे मला फ्री पाहिजे फ्री एंट्री अरे आजा ना आजा जाऊया मग आपण अरे चलो तुम भाजी खाऊन घ्या चिकन चिल्ली खा चलो चिकन चिल्ली खा अरे छुपे हुए चिकन चिल्ली नीर डोसा आणि घोस्ट खा। हे शेवटच्या 3 मिनिटात काय घडलं माझ्या आई? बाबा अरे 2.25 लाख रुपये वसूल करायला आलेला माझ्या बायकोला नोकरी देऊन गेला। अजून अशी घटना नको रे आयुष्यात। त्याआधी वाजा अश्विनी ताई स्टँडिंग ओवेशन. आउटस्टँडिंग म्हणजे आउटस्टँडिंग. माझ्याकडे शब्द नाही आहेत तुमचं कौतुक करायला. तुमची एनर्जी ही माझ्या आकलनाच्या बाहेर आहे लिटरली. ईशा तुला साष्टांग नमस्कार आहे. कहार आहात तुम्ही सगळे. आय एम सो ग्लॅड की मी आज इथे आले आणि तुमचा लाईव्ह परफॉर्मन्स मी आज पाहू शकले. खरोखर सांगते हे भाग्य आहे माझं. खूपच गो. किती भारी. धन्यवाद सई. ईशा मी या क्षणाची खूप वाट पाहिली आहे. मंडळी आज गौऱ्या पहिल्यांदाच चाललाय एका अल्बम सॉन्गच्या शूटिंगसाठी. चला तर बघूया त्याच्या करिअरची ही नवी सुरुवात. त्याच्या आयुष्यात हास्याचं कोणतं नवं वादळ घेऊन येते ते. ही धमाल घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. वन्या कम खा थोड़ा नाचना भी है उधर. हेलो एवरीवन, आई एम गौरव मोरे फ्रॉम पवाई फिल्टर पाडा. आता आपण हास्य जत्रा सोडणार आहे. कितव्यांदा? 350 हे फायनल आहे. गौऱ्या सुरुवातीचा पॅच ना लय बोर करतोस तू. पुढे जरा बरोबर असतं तेव्हा घे ना. हे नको घेऊ. माझ्या नादा लागू नको. हा गॉगल घे ते श्यामला देऊन चल. चला सांगतो तेवढं करायचं. त्याची कंटिन्युटी आहे. निघ चल लवकर चल. लागला सांगायला पण फायनली मी हास्य जत्रा सोडतोय. बस झाला आता. त्याचं मेन कारण सांगतो. हॉलिवूडचं गाणं आहे आपल्याकडे. काय गौऱ्या? हॉलिवूडचं गाणं आहे. हॉलिवूडचं शूटिंग जळगावात होणार आहे. गाणं हॉलिवूडचं आहे. ते इंडो एशियन फिल्म असतात ना इंडो इंग्लिश वगैरे त्या पद्धतीचं गाणं आहे. कडक भाई कडक म्हणजे तू माझ्या पायावर करिअर होईल. या तुम्ही तुमची ओळख करून देतो. अरे गौरव मोरे सर. अरे सर सर प्लीज वा 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 सर. क्या बात आहे सर. मला आनंद होतोय सर. अरे तुम्ही आमच्या अल्बमला जे काय तुमचे पाय लावले ना. अरे कोण? अरे सर थांबा ना. या आपल्या अल्बमच्या हिरोईन आहे प्रिया मॅडम. गौरव मोरे सर. हाय गौरव. हाय. आज धमाल करूया. काय करूया? धमाल करूया आज. चला मग धमाल करूया. तसंच बोललो मी गाण्यात. सर हे कोण आहे? माझा मित्र बने करिअर करायला आलाय बिचारा. मग बॉय म्हणून लागलाय तुम्ही? नाही ना बाबा मी चेहरा बघितलं तुला सांगत होतो. असे कपडे घालून येत जा. कळलं? भाऊ बसून घेता तुम्ही. सर मुख्य ओळख करून देतो. अम्मा इकडे. ह्या आपल्या कोरिओग्राफर आहे चेतन अम्मा. गुरुजी हॅलो. गौरव मोरे. हाय हाय हाय. आणि हे यांचे असिस्टंट आहे. असिस्टंट कोरिओग्राफर आहे मी. काय नाव तुमचं? ओंकार राऊत.
ठीक आहे चला या ओ म्हणू शकता. या अम्मा आहेत ह्या सेट करणार सगळा डान्स. वा 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 अम्मा. डान्स सेट आहे आपला सर. डोंट वरी, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. नाही नाही टेन्शन नाही, मी चॅलेंज घेऊन आलोय. प्रभुदेवा, ऋतिक रोशन, टायगर श्रॉफ यांनी आजपर्यंत ज्या स्टेप केल्या नाहीत ना त्या मला करायच्या. मला इंडस्ट्रीला हलवायचं आहे. अरे सर काळजीच करणं का ना हो. त्या कोणाकडून ते डान्स करून घेऊ शकता. पॉवरफुल अम्मा आहे आमच्या. अरे सर नाही अम्मा. लागे सर आप अभी. अम्मा पटकन सुरू करा. यस चलो गर्ल्स बॉयज. ए लड़की लड़कियां चलो जल्दी. चलो 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 वहीद ओके चलो चलो वनी अंदर रखो. कम ऑन शमेश चलो गवो सर यू जस्ट सी आर्या सर. ओके मी बसू की. हाय मैं तुम्हारी बहुत बड़ी फैन हूँ सर. अरे थँक्यू हाय अरे इट्स ओके हाय. बहुत आप मेरे क्रश हो मैं तेरे आप के ये मी कोण आहे तुमचा क्रश में. इट्स ओके. हरकत नाही. एक रिहर्सल करना. नहीं डायरेक्ट टेक करते. टेक करेंगे. चलो बॉयज रेडी गाइस रेडी. चलो वेरी द बेस्ट गर्ल. कैमरा रोलिंग साउंड. क्या बनी क्या कवी है. क्या कवी क्या है तू. सॉरी क्या हुआ. मैं गलती से नहीं किया. मैं बाप रे बाप. गलती से किया. सॉरी. काय जोरात पाय दिला यार. पायावर क्या हुआ गवो सर. पायावर पाय दिला माझ्या करंगळी गेली यार पायाची. अरे बनी क्या कवी है तू. सॉरी सर. इनके बाजू में स्टेप है क्या. नहीं क्या कवी क्या है तू. नहीं क्या करिए वनिता. नाही हरकत नाही. ते माझे फॅन आहेत मला समजू शकतो पण ते डेंजर पडले पाय माझे. ओके सर सॉरी सर. लगा क्या चाहिए आपको. अरे गौऱ्या यार, ए गौऱ्या तू चुकतोस यार. तू काय केलं बघितलंस का. काय? तू असा का पाय फाकवतो. तुझ्या बापाने सडान्स केला होता मी. केला सडान्स. अरे असे जवळ पाय ठेवलेस तर तिकडे जाणार नाही ना. तू सोपं कर ना. असं का करतो. जा कोपऱ्यात जा. अरे तो सांगतोय ऐका हो. करा जवळ तुम्ही ठेव तसं. पाय जरा. त्या सोबत ठेवा तुमच्या. ठेवा सोबत त्याला. सॉरी. तुम्हाला ऐका ना अम्मा, आपण ही स्टेप आता नको करायला. हे मला कळलेलं आहे. आपण पुढची करूया का. लय जोरात पाय पडला माझ्या पायावर. कंटिन्यू केलं तर बरं पडेल. नाही ना आपण काय करूया कट मध्ये जाऊया नंतर कंटिन्यू करूया. ऐका ना माझं. ठीक आहे तसं करूया आपण. सॉरी. ठीक आहे नेक्स्ट. हरकत नाही. चलो हाँ चलो पार्टनर बरोबर आलात त्याच्या पुढे करूया. ओके आता ते वाला आहे ना सगळं असं वाला आहे ना आता. हा ओके डन. एकदा दाखवू तुम्हाला. नाही डन आहे. ओके चलो गोइंग फॉर टेक. चलो रेडी. हा चलो कैमरा रोलिंग एंड साउंड. सर बैठो. जाओ सबको. अरे सरला बसवा सवान. पाणी आणणार आहे. मित्रा क्या माँ मैंने ये मला सांगा ना. ऐका ना तुम्ही जर माझा क्रश आहे हे मला मान्य आहे पण एवढं पण असं करू की माझा क्रश होईल म्हणून. कळलं. सॉरी. गौऱ्या परत तुझं चुकतंय. काय केलं मी. आता मी बघितलं तू तिकडे कशाला बघतोय. तुझं पार्टनर इथे आहे, तिकडे बघ ना. अरे थांब. सुपारी फोडच्यावर कसं केलं त्याला बघितलं का. असं केलं माझ्याकडे बघून घाबरणार नाही मी. तू तिकडे बघितलं तेच होणार ना. पार्टनरकडे बघ ना. हे करताना इकडे बघ ना. काय होणार आहे का. असं केलं तिने हे करताना असं केलं तर बघणार नाही मी. अरे तुझं लक्ष पार्टनरकडे पाहिजे. तू चुकतोय. सर कवेक्ट आहे. मितवाचं ऐका तुम्ही. कोण मितवा. मितवाचं ऐका. मित्व मित्र. हाँ त्याचा ऐका. चलो माँ. नहीं एक काम करेंगे सर. हाँ ये लड़के को हम लोग नचाएंगे हिरोईन बरोबर. म्हणजे याच्या ऐवजी हा याला घेऊया आपण. याला घेऊन करूया. अरे पण त्याला पैसे दिले ना मी ना. कोणाला. हे गौरव मोरेल पैसे दिले मी ना नाचाचे. तो फक्त तुम्हाला हवा आहे ना माहिती. मग पाहिजे ना तो वसूल तर झाले पाहिजे पैसे. एक काम करूया ना ह्यालाच नाचू दे हिरोईन बरोबर. ह्याला पासिंग देऊया. ते दत्तू करतोय ना हे वाला पासिंग. चलो सर. ते मी करायचं. ओके होईल ना. मग फिक्स. मी करणार नाही. मी लीडला एक डान्सला. कळलं ना. पैसे काढ. करतो चल लगेच. सर मी पण हे करायला. नको रे बाबा तू मी करतो यार. सॉरी सर. चलो स्टार्ट से. चलो एंट्री. चलो कम ऑन गाइस. कम ऑन बॉयज. चलो कम ऑन. रेडी गर्ल्स बॉयज. कम ऑन गाइस. रेडी मॉम. अच्छा करेंगे. कैमरा रोलिंग साउंड.
आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा सोमवार.